उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांतून काम करणारा रिपब्लिकन पक्षाच्या भागाचा या सगळ्याचे व्यासपीठाचे पदाधिकारी आणि उपस्थित होते. आजकाल मी संसदेच्या वर्षात ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे कलंक आहे आणि जो कलंक महाराष्ट्र विकास आघाडीला आणले ही त्यांच्याशी सहमत आहे. मी रामलीला यायच्या आधी सातारला गेलो होतो. एक प्रचंडराजेच्या ठिकाणी अध्यक्ष केली. नंतर पुण्याला गेलो होतो. पुण्यावरून अहमदनगरला गेलो. अहमदनगरवरून औरंगाबादला गेलो. औरंगाबाद जालन्याला गेलो आणि जालन्यावरून आज मी जामनेरला येतोय आणि संध्याकाळच्या सोयीच्या खातीने अमरावती जातो. या सगळ्या ठिकाणी एक शिक्षक पाहिजे. नवी पिढी उत्साहानं बदल करण्याच्या इच्छेनं ठिकठिकाणी उभी आहे आणि कष्टकरी शेतकरी पाहिजे ती किंमत देऊन परिवर्तन करण्याची भूमिका मांडतात आणि त्यांचा या महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा आहे. ते आम्ही लोकांनी संघाचं निवड केलं, ते देशाभाषण केलं, दक्षिणेचे सगळे राज्य उत्तरेकडचे दिल्ली असो, पंजाब असो, हरियाणा असो, आसाम असो, पश्चिम बंगाल असो, असे अनेक राज्याचे नेते एकत्र केले आणि हे व्यासपीठ तयार केलं. त्या व्यासपीठाचं नाव इंडिया, भारत, आणि त्या मार्गाने आम्ही काम करायचं. ही एकी का करावी लागली? ही एकी करावी लागली. गेली 10 वर्ष हिंदुस्थानची सूत्र ज्यांच्या हातामध्ये त्या जुन्यावाद नेतृत्वाच्याकडे लोकांची सुटका करायची. आज कुठल्या वेगवेगळ्या तो दुःखी आहे, अस्वस्थ आहे. तुम्ही शेतीशी संबंधित असलेले घटक आहात. काय शिक्षण दिसतं? मला आठवत आहे की मी 2004 साली शेती खात्याचा देशाचा मंत्री आहे. शपथ घेतली राष्ट्रपती भवनावर आणि शपथ घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझ्याकडे एक फाईल आली खात्यातनं. त्या फाईलवर लिहिलं होतं की या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त 1 महिन्याचा शिल्लक आहे. तांदूळ 1.5 महिन्याचा शिल्लक आहे आणि साखर 1.5 महिन्याची शिल्लक आहे. मी म्हणलं देशाचा उल्लेख कृषीप्रधान देश म्हणून केला जातो आणि कृषीप्रधान देशामध्ये 1 महिन्याचं धान्य सगळं हिंदुस्थानामध्ये
जे काही व्यवहार झाले संकट आली निसर्गाचा तोल झाला तर लोकांनी जगायचं त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की अमेरिकेवरचं गहू आयात कर ब्राझीलवरचं गहू आयात कर हे अतिशय अस्वस्थ झालं की शेतकरी तुझं माझा जन्म हा भारत देश प्रधान देश आणि आमच्या लोकांना खायला देण्यासाठी अन्न धान्य आणि अमेरिकेचं आणलं हे चित्र बदललं पाहिजे आणि तो निर्धार आम्ही लोकांनी केला आणि तो निर्धार कसून घ्यायचा असेल ते शेती किमती उत्पादन खर्चाचा विचार करून वाढवल्या पाहिजे नवीन वेळेला ते अजून शेतकऱ्याच्या भरीत दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या गावाची किंमत त्याचा बाजार पडली पाहिजे आणि हे करायची चांगली ठेवली तुम्हाला पूर्ण विश्वास होता की या देशाचा शेतकरी त्या सरकारपासून देशाला बाहेर काढण्याची जागा ज्याचा उल्लेख या ठिकाणी उद्या केला मला आठवतं 1980 साली अनेक लोकांनी शेती भ्रष्टाचारासाठी या जळगाव जिल्ह्यातून नागपूरपर्यंत आम्ही दिंडी काढली आणि त्या दिंडीला जामिनी आणि या भागातल्या लोकांनी प्रचंड भाषेवर दिला होता ते एक जागृती नाही आणि मी शेती खात्याचे काम अशा देशाच्या नंतर एक निर्धार केला की परदेशाचं धान्य आणायचं नाही ते अनाक्षर असेल ते इथं उत्पादन वाढवलं पाहिजे अनेक महिनाभराच्या वेळेला एक बातमी आहे बातमी अशी होती यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ते आश्वासन वजीराजा सगळं हिंदुस्थानला अन्न देणारा तो आत्महत्या का करतो सरळ दिल्लीवरून आलो नागपूरला यवतमाळला आणि ज्याच्या घरात आत्महत्या होती झाली त्या कुटुंबियांना एक भावी त्याचा गेला इंग्लिश आणि तिची 2 मुले शाळेत शिकणारी आणि एक मुलगी लग्नाला आहे भावी विचारले तुझ्या बाबतीने आत्महत्या केली तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरत होतं आणि मुलीचं लग्न ठरत होतं पाहुणे येणार होते सावकार आला पाहुण्याच्या वेळी आणि त्यांनी थकबाकी होती ती थकबाकी दिली नाही घराची वाणी तुझी बाहेर काढली येणाऱ्या पाहुण्याच्या समोर आमची अगदीचे ढेंगावून निघाले मुलीचं लग्न मोडलं आणि ते आमच्या नवऱ्याला सहन झालं नाही त्यांनी आत्महत्या काय दिवस आत्महत्या करायची मुलीचं लग्न मोडायचं ते काय करते आत्महत्या केल्याचं आणि यशस्वी बदलायचं असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावर सतत त्याचा गैरविचार करायची वेळ आली दिल्लीला परत गेलो मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि 8 दिवसाच्या आत हिंदुस्थानच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं 71,000 कोटीचे कर्ज वापर होता एक आजार आणि त्याचा फायदा वाहता की लोकांनी उत्पादन वाढवायला प्रयत्न करते आज या देशाचं चित्र बनलेलं जो देश गहू आयात करत होता तो देश जगाच्या 18 देशांना आज गहू पुरवतो हे कुणी केलं त्या काळ्या आईची हेला दाखवणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांनी घाम घाला त्याच्यावर हे झालं जो देश तांदूळ आयात करत होता आज जगाचा तांदूळ निर्माण करणारा 1 नंबरचा देश भारत हे कुणी केलं
त्या वैराग्याने केलं. साखर सापडत जगामध्ये एक रंगाचं साखर सुचतं, भारतात सुचतं, यशाने ते उत्तर प्रदेशात होत होतं, आज ते महाराष्ट्रात होते. आणि त्या महाराष्ट्राने त्या देशात उत्तर प्रदेशची साखर करायची जगाच्या अनेक देशाला. या सर्व कर्तृत्व ही मेहनत या देशाच्या शेतकऱ्यांनी कष्टाने केली, त्यामुळे चित्र बदलले. पण आज काय, आज मोदी साहेबांचं राज्य भाषण अनेक करतात, टीका टिप्पणी अनेक करतात, पण या कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या संसाराला मदत होईल असे कोणतेही करते गोष्टी सांगायच्या, टीका टिप्पणी करायची. काल मी जालन्याला होतो. जालना जिल्ह्यामध्ये फरवरीला प्रधानमंत्री आले होते. आणखी काही ठिकाणी गेली, त्याची भाषणं वाचली. तर देशाचा विचार सांगण्याच्या ऐवजी जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत. जवाहरलाल नेहरूंनी जाऊन वर्ष किती झाली? ज्या नेत्याला जाऊन 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, जो नेता इंग्रजांचं राज्य असताना त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधीच्या विचाराने संघर्षामध्ये उतरला, आयुष्याची 11 वर्ष तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश जगातली महासत्ता व्हावी आणि लोकशाही प्रधान देश व्हावा याच्यासाठी त्यांनी कष्टा खाल्ल्या. आणि त्या व्यक्तीच्या संबंधी आज प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. जवाहरलाल नेहरू आहेच नाही. नव्या पिढीला नेहरूंचं योगदान माहिती नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधी टीका करणं हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे? प्रत्येक ठिकाणी बघायचं, याच्यावर टीका करेल, त्याच्यावर टीका करेल, याच्यावर टीका करेल, त्याच्यावर मिळालेलं राज्य, मिळालेला अधिकार हा देशाचा आत्मविश्वास वाढवायला प्रधानमंत्र्यांनी करायचा. पण त्यांना हे लक्षात राहत नाही की आपण हिंदुस्थानचे प्रधानमंत्री आहोत. त्यांना असं वाटतं की आपण भाजपचे प्रधानमंत्री आणि त्यामुळे फक्त भाजप हा विचार त्याच्या ठिकाणी अनेक त्यांनी सांगितले. माझ्या हातात सत्ता द्यायच्या वेळेला 10 वर्ष झाली त्यांच्या हातात सत्ता जाऊ, पण त्यांनी घोषणा केली की सत्ता गेल्याला मिळाली त्यानंतर मी महागाई करीत असतो, तेलाचे भाव करीत असतो, डिझेलचे दर करीत असतो, खताचे भाव करीत असतो. प्रत्येक गोष्टीच्यासाठी त्यांनी नवीन धोरण सांगितलं. आणि 10 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर त्याचे भाव कमी झाले नाही. अनेक गोष्टीचे भाव वाढले, सामान्य माणसाला संसार करणं अवघड झालं. आणि ते विचारतात शरद पवार आप ने क्या किया 10 साल, आणि 10 साल प्रधानमंत्री थे मोदी साहेब विरोधी पक्षाचे, आणि त्यांनी काम करायचं ते केलं नाही. आणि प्रश्न मला विचारतात तुम्ही काय केलं? गमतीची गोष्ट, लोकांना एका भरत्या रस्त्यात द्यायचं आणि म्हणून प्रश्नाच्या भाषून त्याला विस्मरण होईल याची खबरदारी घ्यायची. हे सुद्धा आज मोदींनी घेतले. आणि म्हणून आज या देशामध्ये वेगळा विचार करावा लागेल. कधी कशाची भाषण, कधी इंदिरा गांधींची करतात, कधी जवाहरलाल नेहरूंची करतात, कधी राहुल गांधीवरती करतात. राहुल गांधी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रयास काय देशाच्या विकास समजून घेण्याच्यासाठी हा सगळं कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत चालत गेला आणि दिल्लीपासून उत्तरेकडे चालत गेला.
लोकांना मिळतं, त्यांचे प्रश्न समजून घेते आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आणि असाच करणार. त्याचा टीकाची माहिती त्याची टीका करायची. महाराष्ट्र संस्थेचा बाळासाहेब साठ्यांनी संघटना उभी केली मराठी माणसाच्या हिताची जबाबदारी करण्यासाठी. बाळासाहेब गेले ही सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली. त्या उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत हल्ले करायचे, टीकाची विभागी करायची. तुम्ही स्वतः काय केलं ते पहिल्यांदा सांगा आणि नंतर दुसऱ्या टीका करा. ती विचारण्याची वेळ आज प्रधानमंत्रीच्या बाबतीत आलेली आहे. आणि त्यामुळे जी व्यक्ती देशाचा व्यापक विचार करत भविष्याच्या संबंधीचे निर्णय घेत नाही आणि आश्वासन देत आहेत की 2047 साली त्या देशाचा 13वी होती. आज आणि 24 सालमध्ये 47 म्हणजे आणखी किती होती, किती लोक जगणार, किती लोक राहणार माहिती. आणि म्हणून आश्चर्य करते तुमच्या हिताची दखल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही ही स्थिती. आज या जिल्ह्यात आपल्याला एकदा या जिल्ह्याचं नाव लौकिक देशामध्ये होतं. काँग्रेसचा विचार या देशाने खेळं फरक होते. बैसपूर या ठिकाणी देशाची काँग्रेस एकत्रित झाली. महात्मा गांधींचं वास्तव्याच्या ठिकाणी होतं, जवाहरलाल नेहरूच्या ठिकाणी हजर होते, मौलाना अब्दुल कलाम आझादच्या ठिकाणी होते, राजेंद्र प्रसादच्या ठिकाणी होते. ते असा ऐतिहासिक ठिकाण करतं या जिल्ह्यात आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक चांगले नेते मिळाले. मधुकरराव चौधरी असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. त्यांनी राज्याचा विचार केला, विकासाचा विचार केला. त्या 10 वर्षामध्ये मोदींचं राज्य आलं. या राज्यामध्ये कोणती कारखानदारी नवीन वाढली. आज जगामध्ये सर्वच नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO त्यांनी नुकताच जगाच्या वेगारीचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये 16 तरुण असतात, त्या 16मध्ये 87 बेकार आहेत. 87% तरुणांना आज या देशात नोकरी नाही. ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे गरजेचं आहे. पण गेले 10 वर्ष 15 वर्ष या राज्यात या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग घेतले नाही. टेक्सटाईल फार आता येताना मी बघत होतो, लोक कापूस बनत होते. अनेकांच्या घरात कापूस तिला किंमत चांगली मिळाली नाही, ती मिळाली आहे अशाने त्यांचं कापूस घरात ठेवलं, तो कापूस बाहेर काढतात आणि अपेक्षा ही होती की त्या कापसावर काही धंदा करता येईल. केंद्र सरकारमध्ये आम्ही लोक असताना टेक्सटाईल पार्कची कल्पना काढली. सगळ्या राज्यांना आम्ही लिहिलं की जिथं कापूस आहे तिथं टेक्सटाईल भाग करा. सरकार बदलली. आमच्या 1870 गेली, भाजपच्या 1870. म्हणजे या 10 वर्षामध्ये जिथं कापूस होतं या खाद्याच्यामध्ये एकही टेक्सटाईल भाग निघाला नाही. तो कांदा असता अधिक घाटाला काम मिळालं असतं, कापसाला किंमत मिळाली असती. पण इथं होणारा टेक्सटाईल भाग दुसऱ्या जिल्ह्यात फळबाग योजना ती आम्ही या देशामध्ये काढली. ती फळबाग योजना काढण्याच्या आधी इथं तंतुतवान शेतकरी अतिशय चांगलं केळीचं उत्पादन केलं आणि भारताच्या बाहेर सुद्धा या मोहीम तयार झाली, केळी जायला लागली. हे इतक्या कष्टकरी शेतकऱ्याचं कर्तृत्व. आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, अशी दृष्टी झाली, केळीचं नुकसान झालं. त्यासाठी पीक विम्याची योजना काढली. त्याच्यावरचं अनुदान शेतकऱ्याचं केळीचं पीक उद्ध्वस्त झालं तरी ते अनुदान त्यांना मिळत नाही.
आणि हे संस्थांनी लोकांचंही लक्ष आज सगळं सरकारी यंत्रणा आहे, तिचा उपयोग हुकुमशाहीसारखा केला जातो. राष्ट्र नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्यमंत्री आपल्या राज्याचं दुसरं बांधण्यासाठी अनेकदा प्रधानमंत्र्यांसाठी प्रयत्न केले, निर्णय होत नाही म्हणजे त्यांच्यावर टीका केली. आज काय झालं, लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी घालून त्याचा परिणाम आज राष्ट्राच्या मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टीका केली म्हणून त्याला मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम त्यांनी शिक्षण संस्थेत केलं, अतिशय चांगलं काम त्यांनी आरोग्य सेवेत केलं, दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट केले. सामान्य कुटुंबाचा हात नसतं. केंद्र सरकार सरकारी करते म्हणून मोदींच्या टीका टिप्पणी केली त्याला तुरुंगात टाकतात, मुख्य वंशाला तुरुंगात टाकतात. सरकारी यंत्रणेचा वापर त्याच्याच त्या ठिकाणी करतात. त्याचा अर्थ एक प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि या देशाच्या शेवटच्या माणसाला सुद्धा समान अधिकार दिला. त्या घटनेने जे अधिकार प्रत्येकाला मिळाले त्या घटनेवर हमला करण्याचं काम असं मोदी सरकार करतं. ती घटना टिकली नाही तर तुमचं माझं भविष्य, तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त झाल्याचं राहणार. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांनी केलं. आम्ही लोकांनी त्याच्यावर टीका केली तर ते सांगतात की आम्ही कुठे घटनेला हसतात. एकच उदाहरण सांगतो, आत्ताच्या मोदी सरकारमध्ये हेगडे नावाचे एक मंत्री होते. ते मंत्री होते वगळवते आणि त्यांनी भाषण केलं होतं. त्यांनी भाषण काय केलं की आम्हाला 400 घंटा ज्या जागा पाहिजे त्याचं कारण आम्हाला या देशाची घटना बदलायची आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा. आंबेडकरांनी तयार केलेली घटना ती या देशाच्या ऐक्याला मदत करणारी असं त्या घटनेला सुरू मिळायचं काम तुम्ही करत असेल तर तुम्ही मी सामुदायिकपणानं शक्य मी करू आणि घटनेला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तीला उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि स्वव्यवस्था नाही ही भूमिका घेऊन आपण कामाला लागू हा अर्ज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आणि त्यासाठी ही निवडणूक पडतो. मी सांगितलं काही जिल्ह्यात जाऊन ज्याही ठिकाणी मला शिक्षण दिसते लोकांना बदल पाहिजे, लोकांना मोदी नको, लोकांना हुकुमशाही नको, लोकांना नेहरूंनी गांधींनी इंदिराजींनी जी लोकशाही दिली निवडणूक अधिकार दिला तो कसा जगायचा आणि तो कसा जगायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जी आघाडी केली त्याच्यामध्ये ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यावेळेस कम्युनिस्ट असतील, रिपब्लिकन पक्ष असतील, आम्ही सगळेजण एकत्र राहू आणि एक जबरदस्त शक्ती या राज्यात उभी करू की जेणेकरून घटनेला आम्ही धक्का लावून देणार नाही आणि त्या कामात तुमची मदत पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. मला आनंद आहे की श्रीराम फाटलांच्या सारखा एक शेतकरी कुटुंबात आले व्यावसायिक म्हणून ओळख करणारा व्यक्तीच्या उमेदवारी म्हणून तुला सगळ्यांच्या समोर सादर केली. त्याची खून तुझ्यानी वाजवणारा भाग आणि त्या खुल्या वस्तू वचन जाऊन मोठ्या वचनचा विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रात ठिकठिकाणी ही अवस्था आहे, लोकांचा पाठिंबा आहे आणि हे चित्र दुसऱ्याच्या महाराष्ट्रात नाही, दक्षिण महाराष्ट्रात आहे, उत्तर भारतामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम की मोदींची हुकुमशाही राजवट लोक उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही. ते ऐतिहासिक काम तुम्ही करावं अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.
चौधरी चर्चा झाली त्याच्या सांगितले आणि